खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची होणारी फसवणूक भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं आणि गुणवत्ता विभागाच्या वतीनं हाणून पाडण्यात आली आहे। या संदर्भामध्ये आता खताची निर्मिती करणाऱ्या कंपनीसह खत विक्री करणाऱ्या संचालकांविरोधात लाखनीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। काय नेमकं ते प्रकरण आहे आपण जाणून घेऊया। सर काय सांगाल, काय नेमकं हे प्रकरण आहे, किती खत साठा सापडला आणि आता काय प्रोसेस सुरू आहे ते? नियमित तपासणी दरम्यान विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक माननीय संदीप पवार साहेब, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सुमित वासनिक आणि मी स्वतः विजय हुमणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, आमच्या संयुक्त पथकाने एक नियमित तपासणी दरम्यान कृषी चिकित्सालय व माहिती तंत्रज्ञान केंद्र लाखनी इथे तपासणी दरम्यान आम्हाला एक खत आढळलं। याचं नाव ब्रह्मास्त्र भूसुधारक नावाने त्या कृषी सेवा केंद्रामध्ये विकलं जात होतं। सदर खतावर आम्हाला शंका आल्यामुळे आम्ही त्या खताचा सॅम्पल घेऊन रासायनिक खते परीक्षण प्रयोगशाळा अमरावती इथे पाठवला। तो खत अप्रमाणित आढळला आणि तो अप्रमाणित आढळल्यामुळे त्या खताला स्टॉप सेल देऊन तो 129.25 मेट्रिक टन म्हणजेच 2585 बॅग त्यांच्याकडे विक्रीला उपलब्ध होत्या। ते खत अप्रमाणित आढळल्यामुळे संबंधित खत निर्माते फॉर्मॅडिल इंडिया LLP गुजरात, भावनगर गुजरात, तसेच वितरक क्रिसोलाइट प्रियांशु ॲग्रो नागपूर व कृषी चिकित्सालय व माहिती तंत्रज्ञान केंद्र लाखनी यांच्यावर लाखनी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार करण्यात आलेली आहे आणि पोलीस एन्क्वायरी चौकशी सुरू आहे। या माध्यमातून, या कारवाईच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळता आली असली तरी येत्या हंगामामध्ये बी बियाणांमध्ये फसवणूक होणार नाही या दृष्टीनेही आता कृषी विभाग सतर्क असल्याचं चित्र भंडाऱ्यात बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।